संजित गोलंदाजीसाठी येतोय. क्रमांक 1 चं षटक घेऊन येतो संजित. स्ट्राइक एंडकडे फलंदाज ऑस्टिन आणि फ्रँकी हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत. स्ट्राइक एंडकडे ऑस्टिन राहतो, नॉन स्ट्राइक एंडकडे फ्रँकी. पंच इशारा करतात, खेळाची सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. हा सामना फारच महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी, कारण की दोन्ही संघ जर आपण बघतोय तुल्यबळ असे संघ आहेत, आमने सामने खेळतात. निश्चित हा सामना एक चुरस निर्माण करणारा असेल. संजित गोलंदाजीला सुरुवात करतोय ऑस्टिन साठी. पहिला चेंडू यावेळेला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विवेक चेंडू खाली येते, कुठलीच चूक केली जात नाही. पहिला हादरा कोळीवाडा संघाला बसतोय ऑस्टिनच्या रूपानं. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. एक चांगली सुरुवात नायगाव संघाची म्हणावी लागेल यावेळेस. नक्कीच तर पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र मोठा हादरा लागतोय, मोठा झटका लागतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कारण कमी षटकाचे सामने आहेत, 3 षटकांचे सामने आहेत आणि एक मोठं टोटल समोर ठेवण्याच्या प्रयत्नात यावेळेस मात्र ऑस्टिनला तंबूत परतावं लागेल. बघा कोण जातो नवीन फलंदाज. नक्कीच तर मागच्या मॅचचा हिरो स्टीवन जातो मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 7 धावांची गरज असताना एक मोठा षटकार लगावला होता. त्यालाच यावेळेस मात्र प्रमोशन दिलं जातं, त्याला पुढे पाठवलं जातं वनडाऊनच्या रूपात. बघूया कशा प्रकारे तो फटकेबाजी केलेली. फ्रँकी नक्की सुद्धा चांगला फॉर्म मध्ये आहे. सकाळच्या सत्रापासून जर आपण त्याचा खेळ बघितला. संजित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्किंगला सज्ज होते. महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश आलंय पुन्हा एकदा. त्याच रिझन मध्ये बघूया विवेक चेंडूच्या खाली येतो. यावेळेस कुठलीच चूक करत नाहीये. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने पाठोपाठ बाद होत आहेत आणि विवेकने 2 झेल टिपलेत. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण होतं आणि 2 महत्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे मैदानावर. तर मात्र नायगावचा संघ नक्कीच या ठिकाणी हवी होताना दिसतोय. नक्कीच तर कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या नादात यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 मोठे झटके लगावले जात आहेत आणि संजित यावेळेस मात्र पूर्णपणे स्वतःच्या एक्सपिरियन्सचा वापर करतोय. चेंडूमध्ये थोडीशी गती कमी देतोय आणि त्याचाच कुठेतरी फायदा सुद्धा त्याला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी नक्कीच कंटिन्युअस बाद झाले. त्यावेळेस मात्र बघूया कोण येईल मैदानाच्या आतमध्ये. गौरव. नक्कीच गौरव येतोय. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा एक चांगला खेळ शॉर्ट इनिंग खेळला होता, तोच मात्र गौरव दिसेल पुन्हा एकदा. आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल मात्र गौरव आणि स्टीव्हन. नक्कीच मागच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता तोच मात्र आपल्याला स्ट्राइक एंड वरती दिसेल. अजून येणारे 4 चेंडू शेष आहेत. कशा प्रकारे 4 चेंडू हाताले जातात संजित कडून. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न आहे स्टीव्हनचा. क्षेत्ररक्षण येतोय मात्र थर्डमॅन रिजन वरती आणि चौकार. नक्कीच चेंडू निघून जातोय ओव्हर द रोप 4 धावांसाठी. ओव्हर टू यू डीजे. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू संजित कशा पद्धतीने घेऊन जातोय, कारण की एक चौकार जरूर आहे. चांगल्या पद्धतीने सुरुवात होताना दिसत. पुन्हा हवेचा चेंडू सुरू केल्यावरही अतिशय चांगल्या गोलंदाजी हाताळणी बघायला मिळते. 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत पाठवण्यामध्ये संजितला यश आले आणि आता मात्र प्रयत्नशीलता दाखवत आहेत कोळीवाडा संघाचे फलंदाज, की आपल्याला देखील एक चांगला टोटल समोरच्या संघासमोर उभी करायची आहे. त्या अनुषंगाने आपल्याला फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. मात्र एकीकडे संजितनं पूर्णपणे रोखून धरलाय असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू बघितला शरीरापासून दूर काढायचा होता, मात्र चेंडू निघून जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चेंडू टाकून होता ते 5. अजून 1 चेंडू येणं बाकी आहे. पहिलं षटक होतं अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. धावसंख्या केवळ 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. सुरुवातीला आपण म्हणत असतो नेहमी पहिल्या षटकामध्ये चांगल्या गतीने धावा यायला पाहिजे होत्या, तसं काही चित्र दिसलं नाही. केवळ 1 चौकार जरी आला असता तरी देखील 2 मोठे फलंदाज तंबूत परतलेत, त्यामुळे थोडासा तोही दबाव असेल या फलंदाजांवर. यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतो. चेंडू जातोय कव्हर बाहेर ओव्हर द रोप आणि नोचा इशारा सुद्धा पंचांचा येतोय. पंचांकडून नो +6 म्हणजे 7 धावा अर्जित करण्यात येतील यावेळेस मात्र. यस, लक्षात घ्या पंच त्या ठिकाणी दर्शवतात की कशा पद्धतीने हा नो चेंडू आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, त्यामुळे
चला चला लवकरात लवकर घाई करा. चला चला लवकरात लवकर घाई करा. 9 चेंडूचा इशारा झाला होता. यस फ्री हिट खेळण्याची संधी मिळणार आहे. यापुढील चेंडूवर 6+1 7 धावा अंकित होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. संजित याचा निश्चित 9 चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय समोरच्या संघाची धावसंख्या निश्चित रूपाने वेगाने वाढताना दिसते. तर मात्र धन्यवाद डीजे. संजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्किंगला सज्ज आहे. क्रॉस खेळायचा आता मात्र फ्रेडचा फटका होता. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. दुसरी धाव देखील पण पूर्ण होत आहे. चांगलं विकेट बघायला मिळते. तर मात्र तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. काय घडतंय बघूया. तिसरी धाव देखील या ठिकाणी पळून पूर्ण होत आहे. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या धावसंख्येवर. षटक समाप्त होते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. सुरुवात बघितली आपण अतिशय चांगली झाली होती. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले होते. तदनंतर आपण बघितलं चौकार बसले. तदनंतर षटकार आला. 9 चेंडू पडला गेला आणि तदनंतर 3 धावा पूर्ण केल्या. त्यामुळेच धावफळ आतापर्यंत आपल्याला वाढलेलं दिसते, फुगलेलं दिसते. 2 गडी बाद 14 अशी स्थिती बघायला मिळते ती म्हणजे देवांश स्पोर्ट्स या संघाची. नक्कीच पहिल्या 5 चेंडूवरती पूर्णपणे कंट्रोल मध्ये होता संजित. तदनंतर मात्र एक खराब चेंडू नंतर पूर्णपणे कमबॅक केलं. यावेळेस मात्र नक्कीच यावेळेस मात्र नवीन गोलंदाज निमेशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये बघूया कशा प्रकारे हे षटक हाताळतोय, कारण एक महत्वाचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू. नक्कीच थर्ड मॅन रिजन मध्ये जिथपर्यंत फील्ड होईल तिथपर्यंत नक्कीच एक धाव अर्जित करण्यात येते. लेगबाईचा इशारा नक्कीच पंचांचा येतोय. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. 15 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. नक्की पहिल्या चेंडूवरती नक्कीच तर माफ करा बॅटीचा इशारा येतोय. यावेळेस मात्र लेग पंचांचा. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. लॉंग रिजन वरती क्षेत्ररक्षक येतोय. अजून एक झटका लागेल. गौरवला यावेळेस मात्र तंबूत परतावं लागेल. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच नवीन फलंदाज मिल्टन यावेळेस आपल्याला दिसतो. नक्कीच पहिल्या राऊंड मध्ये ज्याने चांगली कामगिरी फटकेबाजी केली होती तोच मिल्टन. सेकंड राऊंड मध्ये नक्कीच थोडंसं निराश केलं असेल स्वतःच्या फळीतून. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होते जबाबदारी खांद्यावरती घेण्यासाठी. बघूया कशा प्रकारे तो सामना करतोय. स्ट्राईक एंडवरती आपला स्टीव्हन दिसतोय. यावेळेस मात्र जलद गतीचा चेंडू बाउन्स सुद्धा चांगला होता. पूर्णपणे बीट केले. सरळ जातोय चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये होते. निमिषच्या षटकात येणारे 3 चेंडू अजूनही शेष असतील. दुसरे षटक आपण बघतोय प्रगतीपथावर 3 षटकांचे केवळ सामने आहेत. एक निर्णायक षटक हाताळताना दिसतोय निमिष. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डी मिड विकेट रिजन मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय. थोडंसं फाईन क्षेत्ररक्षक जिथपर्यंत येईल 2 धावा अर्जित करण्यात नक्कीच यश येतंय. 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. दुसरे षटक आपण बघतोय प्रगतीपथावर आहे. देवांश स्पोर्ट्स कोडीवाडा संघाच्या जर धावसंख्येचा विचार केला 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एक चांगलं षटक निमिष हाताळताना दिसतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पूर्णपणे निर्धाव चेंडूची यावेळेस मात्र अजून एक सांगता होते. जर या षटकाचा विचार केला
यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा लागते, चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे, अजूनपर्यंत एक धाव वर्जित करण्यात यश येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आहे. नक्कीच एका धावेने धावसंख्येचा जर विचार केला 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत, म्हणजे 9च्या सरासरीने धावसंख्या मात्र धावते. आपण जाऊया डीजे कडे. शेवटचा षटक असेल, ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच सर आता लॉस होणार आहे सुपर 3 साठी कोपरी संघ, आरके एंटरप्राइजेस संघ आणि यामधला विनर असा लॉस आता कॉमेंट्री एंड वरती होणार आहे. तर नक्कीच रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर प्लीज यायचे. कोपरी आणि आरके एंटरप्राइजेस प्लीज, संघनायक यायचे. नक्की जर धावसंख्येचा विचार केला 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. निमेशने मात्र चांगलं षटक हाताला केवळ 4 धावा खर्च केल्या आणि एव्हरेजचा जर विचार केला अजूनपर्यंत रन रेट 9च्या रन रेट यावेळेस मात्र धावफलक आपल्याला बोलताना दिसतंय. शेवटचा षटक असेल, स्लॉग ओव्हर असेल, बघूया कोण येतोय गोलंदाज. नक्कीच जयप्रकाश येतोय. आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. मान्य श्री जगदीश पाटील उद्योजक टिवरी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. तसेच आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. मान्य श्री तुषार चौधरी हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं या ठिकाणी टिवरी संघातर्फे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. सर्व भावनांचं पुन्हा एकदा ध्रुवतारा स्पोर्ट्सच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत. नक्की तर यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला पूर्णपणे पॅनलाइज केलं. स्टीव्हनने मोठा फटका लगावून दिला ऑनसाइड रिझर मध्ये 6 धाव्यांसाठी. यावेळेस मात्र धावसंख्या 6 ने फ्लॉल धावसंख्येचा जर विचार केला 25 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 25 ऑन द बोर्ड. पहिला नक्कीच एक अवांतर चेंडू होता, तदनंतर मात्र एका शॉर्ट चेंडूला पूर्णपणे पॅनलाइज केलं स्टीव्हनने आणि दाखवून दिलं की मागच्या सामन्यामध्ये मला का मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक भेटलं होतं. नक्कीच ती जर्सी मॅन ऑफ द मॅचची तो परिधान करून दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फटका यावेळेस मात्र त्याच्या फळीतून येतोय स्लॉग ओव्हर मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेट बाउंड्रीजच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आपण आमंत्रित करूया डीजे ला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच तर यावेळेस मात्र षटकारांची हॅट्रिक लगावेल का स्टीव्हन. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एका प्रेशराइज मुवमेंट वरती जेव्हा 2 चेंडू ते 7 धावांची गरज होती तेव्हा मात्र त्याने एक षटकार मारला आणि सामना विजयी करून दिला. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेव्हा संघ अडचणीत आहे तेव्हा मात्र संकट मोचक म्हणून समोर येतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच चेंडू जातोय नोमॅन्स लँड मध्ये. 2 धावा अर्जित करण्यात यावेळेस मात्र स्टीव्हनला पुन्हा एकदा यश येते. धावसंख्येचा जर विचार केला 33 ऑन द बोर्ड लगावले जातात. येणाऱ्या अवधीने 3 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा जर विचार केला 39 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. नक्कीच 39 धावा सांघिक आहेत आणि त्यामधल्या 37 धावा फक्त आल्या स्टीव्हनच्या फळीतून. नक्कीच अप्रतिम खेळी करताना दिसतोय स्टीव्हन. आणि त्यात सुद्धा जर 39 धावांचा विचार केला त्यात सुद्धा एक वाईड आणि एक नो, म्हणजेच वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय स्टीव्हन. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या 4 दिशेने खेळताना बघतोय आपण स्टीव्हनला. अवघ्या 14 चेंडू मागे त्याने मात्र 37 धावा कमवल्यात. अप्रतिम फटकेबाजी स्टीव्हनच्या फळीतून. नक्कीच ऑन साइडचा जर विचार केला तर स्ट्रॉंग झोन म्हणायला हरकत नाहीये स्टीव्हनची. याच मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता परंतु त्याला भिरकावून दिलंय षटकारासाठी. पुन्हा एकदा षटकार येतोय मिड विकेट रिजन बाहेर 6 धाव्यांसाठी.
डीजे नक्कीच तर पूर्णपणे जयप्रकाश वरती हल्ला चढवला जातो स्टीव्हनच्या माध्यमातून 4 षटकार आलेत या षटकामध्ये पूर्णपणे जयप्रकाशला बॅकफूट वरती नेऊन सोडले स्टीव्हनने यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका येतोय ऑन साइड रिझन मध्ये चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावा कमॉन डीजे धन्यवाद डीजे नक्कीच तर 51 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत अप्रतिम कामगिरी करताना दिसला तो मात्र मागच्या मॅचचा हिरो आणि या इनिंगचा सुद्धा हिरो मिस्टर स्टीव्हन नक्कीच तर यायचंय कोपरी संघ आरके एंटरप्राइजेस संघ प्लीज आपण पाठवायचं आपला रिप्रेझेंटेटिव्ह नक्कीच लगेच लॉस क्लिअर करण्यात येतील 51 धावा धावफलकावरती लगावल्या जातात 52 धावांचं आव्हान असेल 52 टू विन असेल अप्रतिम फटकेबाजी मात्र स्टीव्हनने केली आपण जाऊया यावेळेस मात्र कल्पेशकडे ओव्हर टू यू कल्पेश चला या ठिकाणी ड्रॉ उडून घेऊयात महत्वपूर्ण सामना यानंतर आपल्याला देखील बघायला मिळणार आहे सेमीफायनल फायनल मात्र एकीकडे आपण बघितलं हा डाव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला तो म्हणजे स्टीव्हन अफलातून फटकेबाजी केली तब्बल 49 धावा त्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या बनवल्या गेल्या आणि विजयासाठी जर आपण बघतोय 51 धावा सांघिकरित्या पूर्ण झालेल्या आहेत जेपी खूपच महागडा ठरताना दिसतं आपल्याला जेपी याच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तब्बल 33 धावा जेपी याच्या षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये खूपच महागडे षटक हाताळले जेपी याने चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत यानंतर बघूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय आणि कुठल्या संघामध्ये सेमीफायनल होतोय त्याचा निर्णय नक्कीच आता महत्वपूर्ण निर्णय असेल आरके एंटरप्राइजेस दत्ताळी कोपरी संघाचे देखील कर्णधार आहेत बघा एक चिठ्ठी उचलायची आहे ती संघ अंतिम फेरीमध्ये बघूया कुठल्या संघाला अंतिम फेरीमध्ये आरके दत्ताई संघ निश्चितपणे अंतिम फेरीमध्ये दाखवत आहे यानंतर जो सामना असेल तो निश्चितपणे विजेता संघ आणि कोपरी यामध्ये सामना होणार आहे चला घाई करायची लगेच आपण सामन्याकडे वळूया 52 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं 3 षटकामध्ये हे पूर्ण केलं जाईल का दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत आमने सामने खेळत आहेत देवाण स्पोर्ट्स कोळीवाडा आणि त्यासोबत आपण बघतोय एकविरा स्पोर्ट्स नायगावाचा सामना नाण्याची एक बाजू जर आपण अनुभवलेली आहे एक बाजू जर आपण बघून घेतलेली आहे मात्र दुसरी बाजू अजूनही अनुभवायची आहे 52 धावा 2 साला मेयर मैदानामध्ये गेलेला शैलेंद्र गेलाय त्याच्यासोबत गणेश त्याला साथ देण्यासाठी गेलाय गोलंदाजीसाठी हॉस्टन सज्ज होते थोडीशी घाई करा कोळीवाडा संघ कारण की अजूनही 2 सामने महत्वपूर्ण बाकी आहेत ध्रुवतारा स्पोर्ट्स टिव्हरी आयोजित स्वर्गीय दीपेश पाटील स्मृती चषक त्यासोबत स्वर्गीय भरत पाटील स्मृती चषक 2022 हे आयोजन ध्रुवतारा स्पोर्ट्स टिव्हरी यांच्या माध्यमातून आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या स्पर्धेचा अंतिम क्षण जवळ येत चाललाय नियोजनबद्ध अशी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली या टिव्हरीच्या मैदानावर विविध संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला होता प्रेक्षकांना देखील चांगले सामने रंगतदार सामने या मैदानावर बघायला मिळाले आणि आता मात्र या स्पर्धेचा अंतिम क्षण जवळ चाललाय जो संघ जिंकेल तो कोपरी संघाशी निश्चितपणे सेमीफायनल मध्ये खेळ पंच इशारा करतात खेळाची सुरुवात होते दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा 52 धावांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जातं पहिल्या षटकातून येतो ऑस्टन टू शैलेंद्रला देखील तितकेच आक्रमक सुरुवात करावी लागेल ज्या पद्धतीनं पहिल्या डावामध्ये स्टीव्हनने केली होती ऑस्टन टू शैलेंद्र पहिला चेंडू आक्रमण करण्यास सुरुवात तर जरूर केल्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय कुठलीच चूक केली जात नाही शैलेंद्र याची खेळ समाप्त पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश येतंय ते म्हणजेच ऑस्टनला याआधी आपण बघितलं होतं की सुरुवात जशी झाली होती ती म्हणजेच कोळीवाडा संघाची देखील पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता त्याच पद्धतीची सुरुवात मात्र यावेळेस नायगाव संघाचे देखील होताना दिसतंय नायगाव संघाकडून देखील दिसून येत आहे मात्र अजूनही सामना संपलेला नाही लक्षात घ्या 17 चेंडू शिल्लक आहेत 52 धावांचं उद्दिष्ट आहे धन्यवाद डीजे थोडस स्पीडअप करायचं आपण फलंदाज यांना पण विनंती असेल जेव्हा आपण ग्राउंडच्या बाहेर येतात प्लीज थोडस स्पीडने यायचंय कारण अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये जर विनंती असेल ओव्हर टू यू कल्पेश
थोडीशी घाई जरूर करा. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आहोत आणि जेणेकरून प्रत्येक सामना हा चांगला दर्जेदार झाला पाहिजे, प्रेक्षकांना देखील त्या सामन्याचा आनंद घेता आला पाहिजे. या अनुषंगाने निश्चित रूपाने तुम्ही सहकार्य केला. तुमच्या आमच्या सहकार्यानेच ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले आतापर्यंत. यापुढचे देखील 2 सामने चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत यासाठी नक्कीच आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुमचं देखील सहकार्य महत्वाचं आहे. ऑस्टन पुढचा चेंडू घेऊन विवेकसाठी, विवेकने मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पंच केले. चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय रॉकी. तोपर्यंत केवळ एकच धाव मिळेल ते म्हणजे विवेकला. त्या मात्र संपूर्ण जबाबदारी आहे ती म्हणजे गणेश आणि विवेक या जोडीवर. कारण की दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपल्याला मोठं टार्गेट आहे 52 धावांपर्यंत पोहोचाय, तर एकेरी दुहेरीने आपलं काही काम होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागणार आहेत तरच आपण सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुनरागमन करू शकू. सध्या तरी निश्चित रूपाने आत्मविश्वास जास्त असेल, कॉन्फिडन्स लेवल नक्कीच असेल ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. कारण की एक रिलीज केलेला आहे स्टीव्हनने, ज्या पद्धतीने फटकेबाजी केली त्यांनी नक्कीच जो गोलंदाजांवरचा ताण आहे तो नक्कीच रिलीज केलाय. त्यामुळे ऑस्टन देखील तितकं माइंड फ्री गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. मात्र बघूया खेळ आहे क्रिकेटमध्ये, जर त्याला महत्व नाहीये प्रत्यक्षामध्ये काय घडते याला महत्व दिलं जात आहे. पुन्हा एकदा बाजू बदलून गोलंदाजी करावी लागणार आहे. डावऱ्या त्याचा फलंदाज गणेश स्ट्रायकिंगकडे आहे. क्षेत्ररक्षक विरेशमध्ये तितकाच बदल केलाय. यावेळेस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू आणि बॅटचा कुठलाही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धार स्वरूपामध्ये निघून गेला. चेंडू कोणता 3, अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या षटकाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे देवान स्पोर्ट्स कोळीवाडा या संघाची. ऑस्टनला यावेळेस नक्कीच जी संधी दिली गेली की आता आपण बघत होतो पहिले षटक आयव्हान याच्याकडे दिले जात होतं, मात्र मागच्या सामन्यापासून ऑस्टनला या ठिकाणी फ्रंट फुटवर आणला गेलाय. तर मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेमध्ये यष्टरक्षक चेंडूच्या मागे धावतोय. काय घडते बघूया. एक धाव तर मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. घाई करण्याची गरज नाहीये हे ओळखले गेले क्षेत्ररक्षकांनी. मात्र फलंदाजांना या क्षणाला घाई करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. तसं चित्र सध्या तरी कुठे उभं केलं जात नाहीये. मात्र गरज आहे संघाला मोठे फटके खेळण्याची, तर संघ आपला या सामन्यामध्ये टिकून राहू शकेल. धावसंख्या 2 या धावसंख्या. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेलची चरपणे फलंदाज बाद, अतिशय चांगला झेलची चरपणे फलंदाज बाद. विवेक याची खेळी समाप्त होत आहे. एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद होते. क्रिसिलने त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपलाय. धावसंख्या धावफळकावर धावा झाल्या त्या म्हणजे फक्त 2 धावा झालेल्या. धावफळकावर सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय. पहिलं षटक जशी संधी मिळते ऑस्टनला त्या ऑस्टनने निश्चित रूपाने यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आहे. संधीचं नक्कीच त्यांनी सोनं केलंय. बघूया काय घडेल. पुढचा चेंडू घेऊन येतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन झालाय सनी. मात्र यावेळेस आपण बघतो स्ट्राईक होती ती गणेशकडे. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली म्हणजे 3 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल तर मात्र गणेशाला देखील कुठल्या पद्धतीने मुभा दिली जात नाही. सुरेख डिलिव्हरी चांगल्या चेंडूची हाताळणी बघायला मिळत आहे. षटक समाप्त होतं ते म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या निश्चित आपल्याला एक चांगली धावसंख्या असायला पाहिजे होती. 17 ते 18 धावा पहिल्या षटकामध्ये असायला हव्या होत्या. मात्र तसं कुठलंही चित्र पहिल्या षटकामध्ये दिसून आलं नाहीये. त्याचे कारण म्हणजे 2 महत्वपूर्ण फलंदाज लवकरात लवकर बाद करण्यामध्ये यश आलं. प्रयत्न जरूर केले होते मोठे फटके घेण्याचे, त्यामध्ये मात्र त्यांना अपयश आलं. संघाची धावसंख्या जर आपण बघतो केवळ 3 धावा धाव फळकावर लागलेल्या आहेत. आता मात्र आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे. विजयासाठी जी धावांची गरज आहे म्हणजेच 49 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. फ्रँकी येतो गोलंदाजीसाठी. थोडीशी घाई जरूर करा कारण की यानंतर आणखीन 1-2 सामने महत्वपूर्ण सामने या ठिकाणी खेळवायचे बाकी आहेत. याकडे देखील आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. फ्रँकी गोलंदाजीला सुरुवात करतो. यावेळेस चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 चेंडू 49 धावांची गरज. समीकरण नक्कीच बदलताना दिसते आपल्याला मैदानामध्ये.
तर मात्र सनी याचा देखील प्रयत्न होतोय मोठे फटके खेळण्याचा, मात्र झेलची चेंडू फलंदाज बाद. 3 झेल क्रिसलने आतापर्यंत टिपले त्या झोन मध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय क्रिसल मार्फत. सनी याची देखील खेळी समाप्त. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. थोडस नक्कीच आम्ही थांबवतोय. तर आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळूयात. खेळाकडे वळूया पुन्हा एकदा. पुढचा चेंडू गणेशला सुरुवात करावी लागेल मोठे फटके खेळण्यासाठी. रॉकी चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेचा चेंडू नक्कीच 4 धावांसाठी निघून जातोय. या 4 धावा आहेत. या चौकारण्याशी संघाचा धावफलक फार वेळानंतर पुढे सरकताना दिसते, ते म्हणजे 7 या धावसंख्येवर. चला चला घाई करा, टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणी एका पाठोपाठ एक असे फलंदाज या ठिकाणी बाधून तंबत परत आहेत. आणखीन एक फलंदाज जेलची चरपण बाधून तंबत परततोय. गणेश याची देखील खेळी समाप्त. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया. पुढचा चेंडू घेऊन विशाल खूप उशिरा मैदानामध्ये आलाय आणि विशालच्या बॅट मधून षटकार बघायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. 6 धाव्यांशी संघाचं धावफलक पुढे सरकताना दिसते, म्हणजेच 13 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 39 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळावे लागणार आहेत. फ्रँकी पुढचा चेंडू घेऊन विशालसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूपर्यंत, कुठलीच चूक केली जात नाहीये. अप्रतिम जेलची 4 रुपये फलंदाज बाद. विशालाची खेळी समाप्त. धावसंख्या 13 असताना आणखी एक हादरा बसून नायगाव संघाला तर विशालच्या रूपाने. थोडंसं आम्ही नक्कीच थांबवतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचा उल्लेख होणं देखील फार गरजेचं आहे. या स्पर्धेसाठी आपण बघतो स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती यशोदा मधुकर पाटील यांच्याकडून रोख रक्कम ₹20,000 जी देणगी आहे ती या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे जे आहे ते त्यांच्याकडून देण्यात आलं. त्यानंतर स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तुषार चिंतामण चौधरी व सौ हर्षाली तुषार चौधरी कंचाड यांच्याकडून देखील रोख रक्कम ₹10,000 देणगी तृतीय पारितोषिक त्यांच्या मार्फत या ठिकाणी देण्यात आलंय. त्यानंतर आपण बघतोय 5 दिवस ज्या टुर्नामेंटसाठी लागणारे जे चेंडू आहेत ते निश्चित मनोज हरिचंद्र भगत तसेच प्रवीण खंडू भगत उद्योजक पोमणगाव यांच्या मार्फत त्या चेंडू या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. मॅच कडे वळूयात. मॅकमिलन षटकाची सुरुवात करतो. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसतोय कोलेवाड्याचा संघ, कारण की जी सुरुवात व्हायला होती ती सुरुवात होऊ शकली नाही. मात्र एकीकडे पूर्णपणे हवी होताना दिसतंय. स्टीव्हनचं खास करून कौतुक करावं लागेल. अफलातून फटकेबाजी बघायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा कुठल्या होत्या पहिल्या डावामध्ये, आणि ते समीकरण यावेळेस अवघड होऊन बसले ते म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाला. कोपरी संघाचे कर्णधार लगेच आमच्या पॅव्हलिन बॉक्स जवळ या.
अतिशय चांगला चेंडू सुरेख डिलावरी. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या सामन्यामध्ये. सुपर 3 मध्ये क्वालिफाय पुढे सरकताना दिसते. फक्त शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. कोपरी संघाची कर्णधार टॉस साठी या. लास्ट गो. आणि अशा पद्धतीने हा सामना संपलाय. सामना विजयी ठरतो तो म्हणजे देवांश स्पोर्ट्स कोळीवाडचा संघ. तर एकविरा स्पोर्ट्स संघ या स्पर्धेतून बाद होतो. धन्यवाद एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. तर नक्कीच सत्यनारायण कोपरी संघ प्लीज या इथे कर्णधार पाठवायचे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच मानकरी असेल स्टीवन. यायचे आपण सुद्धा. तर आणखीन या ठिकाणी काही नावमौल्य करावा लागणार आहे. तो म्हणजेच प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची जर्सी तुम्ही बघताय, टी शर्ट तुम्ही बघताय, ती निश्चितच स्वर्गीय सोनल बबन परब यांच्या स्मरणार्थ